बातमी एकनाथ खडसेंसंदर्भातली आहे। शरद पवार गटाचे एकनाथ खडसे यांच्यावरती आता गंभीर आरोप होत आहेत। महारवतनाची जमीन मुलीच्या नावावरती केली आहे। जमीन खरेदी खतामध्ये खाडाखोड करून जमीन लाटली गेली असल्याचा आरोप सुद्धा खडसेंवरती करण्यात आलाय। साखर कारखाना उभारणीसाठी खडसेंनी आमच्या जमिनी घेतल्या, 25 वर्ष खडसेंनी आमची फसवणूक केली, 25 वर्षात झालेली नुकसान भरपाई द्यावी। मानपूर गावातल्या चमेलीबाई तायडेंनी एकनाथ खडसेंवरती गंभीर आरोप केले। एकनाथ खडसे यांची मुलगी शारदा खडसे यांच्यावर सुद्धा गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवरती चमेलीबाई तायडे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी। ताई, काय सांगणार राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते माजी मंत्री एकनाथ खडसे व त्यांच्या कन्या शारदा खडसे यांच्या विरोधात तुम्ही बोदवड पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे। काय नेमकी तक्रार दाखल केली, काय सांगणार? एकनाथ खडसेसाठी हेच तक्रार केली आहे की त्यानं इथलं आमचं 6.5 एकर जमीन गोरगरिबाची घेऊन घेतली आहे। त्यानं आम्हाला कोण्याच गोष्टीचं हे दिलं नाही। आम्ही म्हणून आज देऊ काली देऊ, त्यानं काहीच आम्हाला सहकार्य केलं नाही। आमचे 2 मुलं समजा 2 भावजोई होते आम्ही, तर त्यानं एक मुलगा आम्ही नोकरीला लावू, त्यानं दानडप्पी करी आमची जमीन त्यानं त्याच्या ताब्यात घेतली आहे। याच्यामुळे तो आम्हाला काही सहकार्य करत नाही। महार वतीन जमून त्यानं मालूम पडलं, त्यानं ते जमीन सोडून दिली। आणि हा एकनाथ खडसे म्हणतो की हे महार वतन जमीन आहे। मग हे जमीन तर आम्हाला मिळालेच पाहिजे ना, आणि तुमच्या सहकार्यानं सिद्ध झालंच पाहिजे। हे बी एवढं म्हणणं आहे बाबा। आमची जर 24 वर्षाची आहे जमीन, त्यानं भरपाई बी देवा आणि आमच्या पोटाची भाकर बी वापस देवा। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव। दरम्यान एकनाथ खडसे महार वतन जमीन प्रकरणी व्यवहाराशी आपला कोणताही संबंध नाही असं एकनाथ खडसेंनी प्रतिक्रिया देताना म्हटलंय। मुलीनं जमीन खरेदी केली असून तो खासगी व्यवहार आहे। जमीन महार वतनाची नसून 101 वर्गवारीची असल्याचंही खडसेंनी सांगितलं। चमेली तायडेंची 25 वर्षांनंतर तक्रार काय, असाही सवाल खडसेंनी उपस्थित केला। या संदर्भात आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी एकनाथ खडसेंशी बातचीत केली आहे, पाहूया। भाऊ, काय सांगणार? आपल्यावर या ठिकाणी आरोप केले आहे की तुम्ही महार वतनाची जमीन खरेदी केलेली आहे। या प्रकरणी बोदवड पोलिसात आपल्या विरुद्ध व आपल्या कन्येविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, काय सांगणार? बोदवड पोलिसांमध्ये महार वतनची जमीन खरेदी केली आणि ते कागदपत्रात फेरफार केले, याच्यामधून त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे। वास्तविक या गुन्ह्याला काही अर्थ नाही आहे। DSPच्या आदेशाने राजकीय दबावामुळे घडलेला हा गुन्हा आहे। मुळामध्ये पहिलं जर पाहिलं तर ही जमीन जी आहे ती जमीन महार वतन जमीन नाही, ही जमीन वर्ग 1ची जमीन आहे। महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये परवाच दिवशी लक्षवेधीला उत्तर देत असताना माननीय मंत्री बावनकुळे यांनी सांगितलेलं आहे, मौजे मानपूर तालुका भुसावळ येथील गट क्रमांक 122-23चे 7-12 उतारे व फेरफार नोंदीचे अवलोकन केले असता सदर गट हे भोगवतादार वर्ग 1चे असून सर्व गटांचे एकूण क्षेत्र 34.21 हेक्टर आहे। त्यापैकी 17, 18, 19च्या मिळकतीचे तापी पूर्णा शुगर अँड अलाइड इंडस्ट्री रजिस्टर ऑफिस कृषक भवन जळगाव यांच्याकडे हस्तांतरण झालेले आहे। त्यामुळे सदर गट भोगवतादार वर्गचे नमूद असल्याने हस्तांतराबाबत सक्षम प्राधिकारी यांची परवानगी घेणे बंधनकारक नाही, हे बावनकुळे म्हणत आहे। स्वतः त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेने मान्य केलेलं आहे की ही जमीन महार वतन जमीन नाही। त्यामुळे पुढचे प्रश्न उद्भवतच नाही या संदर्भामध्ये, महार वतन जमीन खरेदी केली, मग बोगस केलं वगैरे वगैरे। हा जाणीवपूर्वक मोडून तोडून या ठिकाणी केलेला FIR आहे। या संदर्भात आपण हायकोर्टात दाद मागणार असल्याचं माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।